श्रेयांश बघ चिकू केवढे आहेत बघ. चिकू 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 खायचे. वा गेअर टाक की आता. गेअर नाही टाकायचा. काय करायला पोळ्या? कशा करतात दाखव करू. आणि हे काय चालू आहे? कुरड्या. अच्छा डायरेक्ट गॅसवरच चाळणी वगैरे नाही आहे चालली पण त्याच्यावरती व्यवस्थित भरून. दुपारी आमचं फिल्टर पण खराब झालं होतं सो त्याच्यामुळे हे बघा आम्हाला बाहेरून कॅन आणावा लागला पाण्याचा. आपलं फिल्टर गेटचं आहे. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे आज पाणी बॉटल आपण बाहेरून आणलेली आहे. काय करायलास? पोळ्या. बरं बरं म्हणालो की श्रेयांश पोळ्या करायला. गंध पण लावला. दिस इज कॉल्ड वरण. टेस्टी वरण. टेस्टी 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 वरण है ना टकलू. हॉलमध्ये जाऊ. ते व्यायाम करायचा दाखव. मी सांगतो कसं करायचं व्यायाम. असं दाबायचं. असं दाब बरं. The next day. हे गाइस सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. आता मी आलेलो आहो पाटील हॉस्पिटलमध्ये. सो पाटील हॉस्पिटलमध्ये आमचा श्रेयांशला काल आम्ही ॲडमिट केलं. हे बघा कुठं झाला भाऊ. बापरे एवढा झाला. लय भाऊ झाला रे. हा डोळे वगैरे सुजले. झोपेमुळे सुजले की काय इंजेक्शनामुळे सुजली असते. लाईटचं बटन कुठं आहे? फुल अशी एसीची रूम बघा श्रेयांची मस्त थंडगार. जेवला का? जेवण केलं? काय काय जेवण केलं सांग बरं कालपासून. ताप कमी झाला का? काय आलं तुला ताप यायली? मी जाऊ का नाही आता घरी? तू तर त्या जापानच्या मुलासारखा दिसायला आहे. मी जाऊ का घरी जाऊ? दुर्गेश्वरीनं सगळा स्वयंपाक केला. काय काय दिलं तर डब्यात जेवायला? हाय चटणी देते का आंब्याची? बाबा काय म्हणले मग याला? टकलू तू तो जापानी हो गया रे. डोळे पिळे तुझे असं गुबगुब जोडायला. चिंगचांग पोंग 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 म्हणायचं. डोळे पिळे सुजले ते घाल. काय माहिती तिथं ठेवून डोळे सुजले का तुझे? कशामुळं? काढलं हे काय काढलं? सुकी इकडं. मन बरं. हॅलो गाईस मन की मूड नाही. श्रेयांचा मूड नाही आज. कालपासून 6 सलाईन चढवल्या ती श्रेयांसला. काहीच आता आम्ही श्रेयांसला भेटून चाललेलो आहो घरी. आई कालपासून दवाखान्यामध्ये आहे. सो आईची पण तब्येत बिघडेल त्याच्यासाठी मी घरी नेण्यासाठी आईला आलेलो आहो. कारण की दवाखान्यात असल्यावर झोप वगैरे व्यवस्थित होत नाही. सो त्याच्यामुळेच चला. A few moments later. मंडळी मी चाललो आता जिमला. आणि हॉस्पिटलमधून आम्ही आलो दुपारीच. सो श्रेयांसला अजून 2 दिवस ॲडमिट ठेवायला सांगितलं डॉक्टरांनी. 2 दिवस.
1 तास मला पूर्णपणे कार्डियक एक्सरसाइज करायची. सो गाईस ओपन झालेली आहे जिम आणि अशा प्रकारे आपल्याला कार्डिओ सायकलिंग पूर्णपणे 1 आवर आणि ट्रेडमिल 15 मिनिट्स नियर अबाउट. आणि हे आमचे जिम ट्रेनर आहेत. हाय. सो तर पूर्ण आपण 1 तास कंटिन्यू कार्डिया करणार आहोत. ओके. तर गाईस फर्स्ट मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो की स्पेशली आपण काय करणार आहोत. हे अशा प्रकारे जिमचा सेटअप आहे. तर मी कंटिन्यू 3 महिने असं ठरवलेलं आहे की सायकलिंग कमीत कमी 45 मिनिट्स आणि ट्रेडमिल आपल्याला 15 मिनिट्स असं टोटल मिळून 1 तास आपल्याला डेली एक्सरसाइज करायची आहे. आणि असा दृढ निश्चय केलेला आहे की आपल्याला 3 महिने कंटिन्यू करायचा आहे. गाईस स्वेटिंगचा जो आपण टायगर राहिला होता त्याला मस्तपैकी आणि आता मस्तच टायमिंग स्टार्ट झालेला आहे आपला. सो गाईस 20 मिनिट्सची सायकलिंग आपली पूर्ण झालेली आहे आणि अजून 20 मिनिट्स राहिलेले आहे. 25 मिनिट्स राहिले आहेत कारण की सायकलिंग मी 45 मिनिट्स करतो. सो आता आपण करणार आहोत 5 मिनिट्स ट्रेडमिल आणि ती पण तिची स्पीड असेल 5 किलोमीटर पर आवर. सो चला. सो फर्स्ट आपल्याला ट्रेडमिलचे स्विच ऑन करावं लागणार आहे. हे बघा इथे स्विच ऑनचं बटन आहे. अशा प्रकारे ट्रेडमिल ऑन झालेले आहे. सो आता आपल्याला ती स्टार्ट करायची. 1 2 ती स्टार्ट झालेली आहे. सो अशा प्रकारे मी आता स्पीड वाढवणार आहे. तो ही स्पीड आहे. एकदमच स्पीड वाढवता येत नाही तर कसं होतं मला जजमेंट येत नाही आणि स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. तो स्टेप बाय स्टेप आपल्याला स्पीड वाढवावं लागत आहे. सो गाईस आपल्या 5 मिनिटची ट्रेडमिल एक्सरसाइज ही कंप्लीट झालेली आहे. सो टोटल आपल्या 100 कॅलरीज बर्न झाल्या 5 मिनिटमध्ये. ॲव्हरेज स्पीड ही 5 किलोमीटर पर आवरची होती. एक जरी समोसा खाला ना तर 250-300 कॅलरीज आपल्याला येऊन जातील. 100 कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला एवढी एक्सरसाइज करावी लागते. गाईस आता आपण सुरू करणार आहोत 25 मिनिट राहिलेले सायकलिंग एक्सरसाइज. सो मी आता गाणे लावत आहे.
गाईस आता टोटल आपले 30 मिनिट्स आलेले आहेत एक्सरसाइज करून. थोडा ब्रेक अर्ली घ्यावा लागला जस्ट फॉर अ सीप ऑफ वॉटर. सायकलवर फारच लागतं. सिप वाईज पाणी प्यावं लागतं. एकदमच पिलं तर मग फारच अवघड होऊन जायचं आहे. काहीतरी वेगळंच विचित्रच व्हायचं आहे. कार्डियक एक्सरसाइजचा हाच फायदा आहे की फॅट एवढा फास्ट बर्न होतं तुमचं. आणि तुमचं हे आपले जिमचे ट्रेनर आहेत देशमुखचे नाव वगैरे. हॅलो, माझं नाव बापूजी देशमुख आहे. हां. मी देशमुख जिमचा ट्रेनर आहे. आणि आपल्या इथे जिमला येतात. मित्रांनो, सरांची एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉडी आहे. सो त्यांनी थोडंसं आपल्याला ब्रेक दिला होता आणि आपण कंटिन्यू हे बघा 30 मिनिट झालेले आहेत. आपण स्टॉप केलेले आहे आणि पुढे कंटिन्यू सुरू करू. काहीच फक्त आणि फक्त 10 मिनिट्स राहिलेले आहे. सो आजचं आपलं टार्गेट पूर्ण होण्यासाठी. सो गाईस आता नियर अबाउट 40 मिनिट्स झालेले आहेत आणि जस्ट काही सेकंदच बाकी आहेत पुढे आणि जस्ट रिमेनिंग 5 मिनिट्स आणि 5 मिनिट्स फक्त राहिलेले आहेत. सो आपण 2 मिनटाचा ब्रेक घेतला होता आणि 45 मिनिट्स सायकलिंग करत होतो कंटिन्यू नाही, फक्त 2 मिनटाचा ब्रेक. सो मे बी कंटिन्यू. सो गाईस आता आपले झालेले आहेत 45 मिनिट. आपण इथे स्टॉप करूयात आपली एक्सरसाइज.